महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात गोसेवेचे अनेक योजना आणल्या। या योजनेच्या माध्यमातून शिंदे यांनी गोसेवेसाठी अतुलनीय कार्य केलं। त्यासाठी त्यांना जनतेचा आशीर्वाद मिळावा असं आवाहन ज्योतिषपीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोसेवेसाठी काय भरीव योगदान दिलं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मुख्यमंत्री शिंदे यांनी गायी संदर्भात सर्वात मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे गायीला राज्यमाता गोमाता म्हणून सन्मान देण्याचा। त्यांचा हा ऐतिहासिक निर्णय ठरला। भारतीय संस्कृतीत गायींचं महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं गेलं। त्यांच्या या निर्णयामुळे देशी गायींच्या संवर्धनाला प्रोत्साहन मिळणार आहे। विविध देशी गायींच्या जातींची घटती संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी गोसेवेला प्राधान्य दिलं। तसंच गायींच्या संगोपनासाठी शासकीय अनुदानाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी देखील केली। मुख्यमंत्री शिंदे यांनी गायी गोठा अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून दिली। या योजनेत गोठा बांधण्यासाठी शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान दिलं जात आहे। शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवण्यासाठी त्यांनी आधुनिक गोठे बांधण्याची मदत उपलब्ध करून दिली। या योजनेच्या अनुदानांतर्गत 2 ते 6 जनावरांसाठी 77,188 रुपये, 7 ते 12 जनावरांसाठी 1,54,376 रुपये, तर 13 ते 18 जनावरांसाठी 2,31,564 रुपयांपर्यंतचं अनुदान दिलं जात आहे। मुख्यमंत्री शिंदे यांनी गोसेवेसाठी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनाचं चांगलं पालन पोषण करता येईल। यामुळे गायींच्या आरोग्यात सुधारणा होत आहे, तसंच दूध उत्पादनातही वाढ झाली आहे। शिंदे यांचं हे काम पाहिल्यानंतर शंकराचार्य स्वामींनी सरकारचं कौतुक केलंय। तसंच त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेनं शिंदे यांना आशीर्वाद द्यावा असं आवाहन केलंय। शिंदे यांनी गोसेवेसाठी घेतलेले निर्णय तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।